श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. बुधवारी म्हणजेच येत्या 2 ऑक्टोबरला आहे सर्व पितृ अमावस्या. सर्व पितृ अमावस्या हा पितृपक्षामधील शेवटचा दिवस असतो आणि या दिवशी आपले पूर्वज जे पितृपक्ष चालू झाल्यावरती पृथ्वी तलावरती आलेले असतात, त्यानंतर हे सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पितृलोकामध्ये परत जात असतात आणि त्यानंतर परत वर्षानंतरच आपल्याला हे 15 दिवस बघायला मिळत असतात. पितृपक्ष हा खूप महत्त्वाचा दिवस असतो, म्हणजेच हे जे 15 दिवस असतात खूप महत्त्वाचे मानले जातात. कितीही प्रखर पितृदोष असेल, ह्या काळामध्ये जर आपण पितृदोष निवारणासाठी उपाय केले, सेवा केल्या, पिंडदान केलं, दान धर्म तर्पण अर्पण केलं तर त्याचे जे काही पुण्य आहे तर ते आपल्याला मिळतं आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत असतं. तर आता या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलाबाळांसाठी एक उपाय करायचा आहे. हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तर सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आता ही अमावस्या जी आहे तर ती कधी लागणार आहे तर ती 1 ऑक्टोबरला रात्री 9:20 अमावस्येचा प्रारंभ होणार आहे आणि अमावस्येची जी समाप्ती आहे तर ती 2 ऑक्टोबरला रात्री 11:30 म्हणजे 11:30च्या दरम्यान होणार आहे. आता हा जो उपाय आहे तर तो तुम्ही कोणासाठी करू शकता? आपल्या मुलांसाठी, मुलींसाठी. तुमचा मुलगा कितीही लहान किंवा कितीही मोठा असला तरीही तुम्ही त्यांच्यासाठी हा उपाय करू शकता. बघा, जर मुलांमध्ये तुम्हाला असं वाटत असेल ना काही दोष आहे, नजर दोष आहेत, विघ्न आहेत, संकट आहे, तर त्यासाठी तुम्ही हा उपाय एकदा करून बघा. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. काही मुलं अशी असतात ना, खूप अभ्यास करतात पण तरीही त्यांचा अभ्यासामध्ये पाहिजे तसं लक्ष लागत नाही किंवा मग उच्च प्रतीचं शिक्षण घेऊन सुद्धा मुलांना पाहिजे तशी नोकरी मिळत नाही. अनेक संकट, विघ्न, दोष, अडचणी येत असतात किंवा मग जर पितृदोष असेल ना घरामध्ये तर मुलांच्या संतती प्राप्तीमध्ये, लग्न जमण्यामध्ये अनेक अडचणी येतात. लग्न जमलं तर ते लग्न टिकत नाही किंवा मग अनेक अशी काही अडचणी या मुलांच्या जीवनामध्ये, मुलींच्या जीवनामध्ये येत असतात. तर तुम्ही हा उपाय त्यांच्यासाठी करू शकता. आता ह्या उपायाने काय होणार आहे तर त्यांना जी काही नजर लागलेली असते तो नजर दोषचा जो परिणाम आहे तर तो दूर व्हावा. आता बघा, नजर ही फक्त बाहेरच्याच लोकांची नाही तर आपल्या घरातील माणसांची सुद्धा लागू शकते, कारण आपल्याला सुद्धा आपल्या मुलांचं खूप कौतुक असतंच. तर आता याच्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता कशा पद्धतीने करायचा याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे बघा, हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी, मुलींसाठी, दोघांसाठी करू शकता. हा उपाय तुम्हाला सर्व पितृ अमावस्येला सकाळी 12च्या आत हा उपाय तुम्हाला करायचा आहे. सकाळी 12च्या आत हा उपाय जर केला तर अतिशय चांगला आणि परिणाम तुम्हाला याचे बघायला मिळेल. तर काय करायचं आहे बघा, ह्या उपायासाठी तुम्हाला 2 ते 3 वस्तू लागणार आहे. आता कोणकोणत्या वस्तू लागणार आहे तर ते बघा. सर्वात प्रथम तुम्हाला पिवळी मोहरी माहीतच असेल, तर ही पिवळी मोहरी जी आहे तर ती तुम्हाला कोणत्याही प्रकारचं जे किराणा मालाचं दुकान असतं तर तिथे तुम्हाला ही मोहरी मिळून जाईल. तर आता ही किराणा मालाच्या दुकानातून थोडीशी तुम्हाला पिवळी मोहरी विकत आणायची आहे. आता तुमच्याकडे ऑलरेडी घरामध्ये असेल तर तीही तुम्ही वापरू शकता, काहीच अडचण नाही आहे. तर आता ही पिवळी मोहरी घ्यायची आहे. त्याच्याबरोबर तुम्हाला लाल मिरच्या घ्यायच्या आहेत. लाल मिरच्या किती तर तुम्हाला त्या 5 लाल मिरच्या घ्यायच्यात. त्याला देठ सुद्धा असावं याची काळजी नक्की घ्या. त्यानंतर एक गव्हाच्या पिठाचा थोडासा मोठ्याशा आकाराचा दिवा तयार करायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, या दिव्यामध्ये 4 वाती टाकायच्या. 4 दिशेला 4, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा 4 दिशेला 4 वाती टाकायच्या आहेत. त्यानंतर जी पिवळी मोहरी आपण घेतलेली आहे तर ही पिवळी मोहरी मुलांच्या डोक्यावरून सर्वात प्रथम थोडीशी ओवाळायची, त्या दिव्यामध्ये टाकायची. दिवा प्रज्वलित असावा हे करत असताना. त्यानंतर ज्या लाल मिरच्या आपण घेतलेल्या आहेत बघा 5, तर लाल मिरच्यांचं जे देठ आहे तर ते त्या दिव्यामध्ये तुम्हाला खोवायचं आहे. म्हणजे काय तर उभी मिरची तुम्हाला त्या दिव्याला टोचायची आहे वरच्या साईडला, म्हणजे ती मिरची जी आहे तर ती उभी राहील. तर अशा पद्धतीने 5 मिरच्या ज्या तुम्हाला दिलेल्या आहेत तर त्या तुम्ही त्या दिव्याला लावून घ्यायच्या आहेत. त्या लावल्या की त्यानंतर आपला हा दिवा तयार होईल. हा दिवा तयार झाला की त्यानंतर हा दिवा तुम्हाला मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे 5 वेळेस ओवाळायचा आहे. ओवाळत असताना तुम्हाला माझ्या मुलांना
जे काही दोष, अडचणी, विघ्न, संकटे, नजर दोष, शत्रुपीडा, शत्रुबाधा जे काही त्रास होत आहे तर ते सर्व त्रास दूर झालेले आहे अशा पद्धतीचा भाव ठेवायचा। आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर हा दिवा घेऊन तुमच्या बाजूला जिथे कुठे तुम्हाला असं वाटतं की घराच्या बाहेर यायचं आहे, घरामध्येच नाही, घराच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे। कमीत कमी हा दिवा 15 मिनिटं, 20 मिनिटं किंवा अर्धा तास तरी जळेल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। दिवा लवकर लगेच विझता कामा नये। तिथे ठेवला की त्यानंतर जोपर्यंत दिवा भिजत नाही तोपर्यंत व्यवस्थितपणे तो जळून द्यायचा। त्यानंतर काय करायचं आहे तर दिवा थंड झाला म्हणजे दिवा भिजला की दिव्यामधले जे साहित्य आहे तर ते सर्व काढून घ्यायचं। मिरच्या असेल, त्यानंतर दिव्यातल्या वाती असतील, त्यातली मोहरी असेल, ते सर्व काढून घ्यायचं आहे आणि ते निर्माल्यात टाकायचं आहे। आणि दिव्याचं जे गव्हाचं पीठ आहे तर ते तुम्हाला एखाद्या झाडाखाली टाकायचं आहे, जेणेकरून पशुपक्षी त्या पिठाला खाऊन घेतील आणि आपल्या मुलांच्या जीवनामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती सुद्धा सर्व नष्ट होईल। दिवा हा बुद्धीचे, ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो। दिव्यामध्ये ज्या काही सकारात्मक ऊर्जा असतात त्या खूप महत्त्वाच्या असतात। त्यामुळेच आपल्याला हा दिव्याचा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे। तर हा उपाय आपल्याला जर तुम्ही केला तर नक्कीच जे काही नजरदोषाचे परिणाम त्यांना झालेले आहेत तर ते सर्व दूर होतील आणि प्रत्येक क्षेत्रात त्यांची प्रगती होईल। चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।